आता आपण कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये एक तमालपत्र टाकून घेऊया आणि आपण आता बंद करून 3 शिट्ट्या मारून घेऊया. 1 कटोरा मैदा घेऊया आपण आणि त्याच्यानंतर पाववाटी रवा घ्यायचा आहे, तो टाकून घेऊया आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे, ते टाकून घेऊया आपण. आता आपण इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हा खायचा सोडा तो अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि हा छोटासा चम्मच पिठी साखर घेतलेली आहे. हे सगळं आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे मळून घ्यायचं आहे. आता हे आपलं भटुऱ्याचं पीठ चांगलं घट्ट मळून घेतलेलं आहे. आता हे आपण 5-10 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपण कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेऊया. चांगलं तेल गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण आता 1 चम्मच जिरं टाकून घेऊया. जिरं आपलं चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे गरम मसाले घेतलेत. आता आपण ह्याच्यामध्ये 1 तमालपत्र टाकून घेऊया, 1 मोठी वेलची आणि 1 दालचिनी टाकून घेऊया आणि चांगला हलवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा जो बारीक चिरलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये 1 कटोरा टाकून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक जे लांब लांब चिरून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगला हलवून घ्यायचा आहे. आता आपला कांदा चांगला लालसर झालेला आहे, आणखीन चांगलं तेल पण सुटलेलं आहे. तर आता आपण टमाटरची प्युरी केलेली आहे, ती प्युरी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. मस्तपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले ऍड करूया. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण आपण छोले शिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. हा थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तो टाकून घेऊया. हा छोले मसाला आहे तो टाकून घेऊया. काश्मीरी मिरची पावडर आहे ती टाकून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे ती टाकून घेऊया. आता आपला मसाला चांगला मिक्स करून घेतलेला आहे. तर ह्याच्यावरती आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया. आपली 2 मिनिटं झालेली आहेत. छान असं मस्त एकदम तेल पण सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता हे बॉईल केलेले जे छोले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपले सगळे मसाले वगैरे टाकून झालेले आहे. छान असे एकदम हाय फ्लेम वरती 5 मिनिटं आपण ठेवूया. झाकण लावायचं आहे. आता आपले छोले एकदम मस्त तयार झालेले आहेत. त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं. छान मस्त एकदम छोले तयार झालेले आहेत. आपले भटुरेचं बॅटर आता चांगलं तयार झालेलं आहे, छान असं फुगलेलं आहे आणि आता आपण त्याचे भटुरे बनवून घेऊया. छान अशी लाटून घेऊया गोल गोल.
तर पाहू शकता आपले एकदम छोले भटुरे एकदम छान तयार झालेले आहेत, हॉटेल सारखे. तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की माझे छोले भटुरे कसे झालेले आहेत.